नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज। आताची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजेच पुन्हा एकदा तारापूर MIDC मध्ये वायू गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तीच घटना पुन्हा या ठिकाणी घडलेली आहे। आरती फार्मालॅक लिमिटेड D18 या रासायनिक कारखान्यातून काल दुपारी रसायन गळतीचं गंभीर घटना घडली आहे। या घटनेमुळे 20 कामगारांना त्रास होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 22 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 2च्या सुमारास कारखान्याच्या डिस्पॅच विभागातून मिथाइल सल्फेट म्हणजे DMS हे धोकादायक रसायन टँकरमध्ये भरत असताना टँकरचा वेंट लाईफमधून अचानक ओव्हरफ्लो होऊन रसायन जमिनीवर सांडले। सुदैवाने उपस्थित ऑपरेटरने वेळीच परिस्थिती ओळखून फिलिंग वॉल्व तत्काळ बंद केला आणि पुढील गळती रोखली। घटनेनंतर सुरक्षा पथकाने तातडीने कारवाई करत परिसरातील सर्व कामगारांना सुरक्षित स्थळी हलवले आणि सांडलेले रसायन लाईम आणि सोडा ॲशच्या सहाय्याने निष्क्रिय केले। ही प्रक्रिया सुमारे दुपारी 2:30 सुमारास पूर्ण करण्यात आली। मात्र DMS हा रसायनाचा धोकादायक वाफेमुळे निष्क्रियकरण प्रक्रियेत सहभागी सुरक्षा कर्मचारी आणि कामगारांना डोळ्यात जळजळ आणि चुरचूर जाणवू लागले। सुरुवातीला सर्वांना कारखान्याच्या परिसरातच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले, परंतु सायंकाळी 7 वाजल्यानंतर काही कामगारांची जळजळ मात्र राहिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना बोईसर येथील लाईफलाईन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असून जीविताचा कोणताही धोका नाही, फक्त डोळ्यांमध्ये किरकोळ जळजळ असा त्रास झाला आहे। या घटनेप्रकरणी बोईसर MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून संबंधित यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे। मात्र महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 1 महिन्यामध्ये बोईसर MIDC मधील ही तिसरी घटना आहे। अशा प्रकारे वारंवार होणाऱ्या घटना पाहता रासायनिक कारखान्यामधील सुरक्षा व्यवस्थेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? सुरक्षा नियम केवळ कागदावरच आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अजून किती मोठ्या अपघातीची वाट बघत आहेत? या ठिकाणी जीवितहानी झाल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी उपाययोजना करणार का? या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचं आहे, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही। पुढील तपास चालू आहे। तसेच संबंधित या घटनेनंतर बोईसर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हाही नोंद झाला आहे। पुढील इन्व्हेस्टिगेशन चालू आहे।